भाण्या, लग्नाचं काय आहे तर सांग बा सरपंच आले. पण सर, एका महिन्याच्या अगोदरच मीनं काय करेला, कोर्ट मॅरेज साठी रजिस्ट्रेशन करून टाकेला. चांगली गोष्ट आहे बाबा. कोर्ट मॅरेज आदर्श आहे तो लोकांसाठी. हे शांताराम भाऊ गोट नाही घेऊन राहिले ना, लग्न जंक्शनच करतो म्हणतात बा. कोर्ट मॅरेज तर करच म्हणतात, पण गावात आपण लग्न लो म्हणतात. सांगा बा तुम्ही ते सरपंच समजून सांगा बा. शांताराम भाऊ कसं हो हे, आता त्याची इच्छा नाही आहे करायला जंक्शन लगन. सरपंच, कोर्ट मॅरेजला मा विरोध आहे काय? पण माझी इच्छा आहे ना, याच्या लग्नाची पंगत द्या, मंडप बिंडप सांगा, चांगलं लग्न करा याचं. मी खर्च करायला तयार आहो ना, याला काय फरक पडून राहिला? हा म्हणते नाहीच म्हणते. मग काय वाटलं तर पाहिजे की नाही, भाण्यात लग्न झालं म्हणून कोणी नाही सपोर्ट करून राहिलं, पण मी करायला तयार आहो ना, मी पुढे घेऊन राहिलो ना. पण तर सांगा बा, किती मा डोक्यावर वज करू मी, किती शांताराम भाऊचे उपकार घेऊ मावर सांगा. त्याच्या घरी कामाला आम्ही हाडे अडचणले, पेपरले पुस्तक आणायचे सारे पैसे तेच पुरून राहिले मले. मा मजुरीत काही होत नाही, मा घरी चालत नाही. आणि सांगा आता वरून आता पंगतचा खर्च आणि मंडपाचा खर्च, सांगा आता हे वजच आहे की नाही मावर. अबे पण तुले पैसे मागितले का शांताराम भाऊ ना, त्याची करायची इच्छा आहे ना, करू दे ना मग. त्याच्यात मी बी सहभागी आहे, मी बी आहे त्याच्यामध्ये. आम्हाला कसं तुझे लग्न करणंच आहे ना. तुझ्या बापानले हातवर गेले, पण आम्ही तुझे बाप बनतो ना. आता तू टेन्शन नको घेऊ ना बा. पोरीचा बाप म्हणून मी बी फुलाई पकडी देईन बा. मी बी त्या लग्नात सहभागी आहे, काय ना काय खर्च मी बी उचलीन बा. तुम्ही दोघं जणच काय करता, मी बी आहे त्याच्यामध्ये. नाही आता तुम्ही जर करून राहिलेत बा, मी काय चुपचाप राहू का? मी बी आहे रे बाबा त्याच्यामध्ये. हो, मी बी काय ना काही फुलाई पकडी देईन बाबा. माणूस लग्न चांगलं झालं पाहिजे. पण काही गरज नाही ना, कोर्ट मॅरेज होऊन राहिला ना, आम्ही रजिस्ट्रेशन करेल आहे ना. गेलो दोघं जण, सह्या मारल्या, चालले घरी. काल फंगतन मंडपन फंडप काही फालतूचा खर्च आहे तो, काही फायदा नाही त्याच्या. भाण्या, तू काय आम्हाला शांतपणाने शिकू आता असतो. आमचा काही बाप बन्या प्रयत्न करू नको तू. आम्ही खर्च करायला तयार, पंगत द्यायला तयार, आणि तू काल नाही करून राहिला बे. होईल म्हणजे होईल, ते लोकांचं जंक्शनच करू. बापा तुमची इच्छा, आता तुमच्या इच्छा पुढे तर जाता येत नाही बा. तुम्ही करून राहिले. अंदाज तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही करतो सारं काय जे काही करायचं आहे ती. मग बा हो, तयारी करून लागून तयारी. आता कसं उद्याच लवकर नाही बा. याचं कसं कोर्ट मॅरेज लावून आला 12-1 वाजता, इकडे सारी तयारी लागेल, ओके म्हणजे लागेल ना काम. नाहीतून मग कसं आता याठीच गप्पा मारत बसू तर उद्याचा दिवस आहे आपल्याला, मग काही नाही ना आपल्या हाती. चला मुंशीराम भाऊ बापा, तयारी पहिली. हो, साऱ्या गावाला उरा पोटार घेते, पण मा लग्न नाही देत करून. याच्या लग्नाचा खर्च करून आला मा बाप्पू, आणि मी ना 5 रुपये मागले चाळबिन खाली देत नाही, असं मा बाप्पू आहे. सांगा आता, याच्यासाठी खर्च करते मा बाप्पू, माझ्यासाठी काही नाही मा बाप्पू. सरपंच, तुमची गाडी तयार करून ठेवजा बरं, यायला कोर्टात जा लागेल लग्न लायले तर. तुम्ही काही टेन्शन ना घेऊन शांताराम भाऊ, माझी गाडी रेडीच आहे, काही वांधा नाही. चला आपण तयारी करू आता. मग चला. भाण्याला लगा जापासून पोरगी पोटवली का त्यापासून की भाण्याचा पुरे धोपटच पूर्ण राहिला बा. सण कामाला जा लागून राहिले का, जरासा काही 5 मिनिटं रिकाम पण नाही त्याचं. आपल्याचीच आता बोलत चालत बी नाही गडी, आणि काही कामच करून राहिला बा. पहिले कशी गावाचे वठे राखे गडी. यानं गडे हो, बसानं बे यानं, काय काम करत राहता असा म्हणे तो. नाता काय कसा आहे तर अबे त्याच्या गळ्यात आता घोंगडं पडलं ना, आता कराच लागेल काम. आता वटे राखल्यानं जमणार आहे का? जिम्मेदारी आली माणसावर, अंगावर पडलं की बरोबर माणसाला समजते काम करावं लागते, आता पैसे कमावा लागतात, वटे राखून जमणार नाही. म्हणून आता कसं कामाला जाऊन राहिला तो सण. चिवती आहे ना बे, धकिंग करत नाही, जरासं बुड्या पुढे जरासा कुदला की आडवा की बरोबर बुड्याचा वावर देते याले. पण हा झाला लयच हे होबाशी करते, मले नाही पाहिजे, असंच नाही पाहिजे. त्या बापाजवळ का 10-15 एकर जमीन आहे ना. तर बा त्या भाण्याला विरोध आहे ना बापाचा. बाप म्हणते ते पोरगे करू नको तू बायको, आणि ते पोरगे जर बायको केली तर मी घरात देणार नाही, असं धतिंग व्हायला. आणि ते म्हणून तो भाण्या काही मागून नाही राहिला बापाले. तसं तर म्हणा त्यानं कोर्टात जर केस टाकली की नाही भेटतेच भाण्याले, पण हा रिकामे कामं करणार नाही ना. मग भाण्या हा लयच म्हणजे स्वाभिमानी माणूस आहे ना. कोणती बुड हाना लागते एक दिवस मजबूत. हा लयच फळफळ करते घेणं देणं. अरे एवढी मोठी सुंदर पोरगी का, चांगली पोरगी, भाण्याले बायको भेटून राहिली, याले वायरी भेटते चांगली. अशी तर पोरगी भेटली नसतील का या कंदील बुड्याले. पण हा निकच चोकटे गाजवते साऱ्या गावाची. काय मारशील त्याले, तो भाण्याच काही गोट नाही घेऊन आला ना, त्यानं सांगायला पाहिजे मा बुड्याला कुताळा म्हणून. काय कसा कुताडतो मग त्याले. नाही लगा रात्री मार लागेल त्याला बाजीवरच मग म्हणतो तू. पण का हा भाण्याने बांगड्या घातल्या मग आता
पहिल्यासारखा भाण्या पाहिजे होता, मग आलीच ती मजा. भाण्याचंही बरोबर आहे, भाण्या काय जबाबदारी आहेत बा. केस मेस झाली, रिपोर्ट दिला त्या बुड्यानं, तर फालतू सारे झटकू आपण. त्याची वांधव होईन, वांद्यात जाईन का, त्याचंही बरोबर आहे भाऊ. तो काय निर्णय घेणार आहे. अबे काय लेको तुम्ही अटी उभी आले का? मा बाप्पून तिकडे पाहणं काय खेळ चला तर बाबा गगन कोणता खेळ आहे बा. बापा मा बाप्पू त्या भाण्याचं पुरीचं लग्न करून देऊन राहिला. आज कोर्ट मॅरेज आहे त्याचं. थाला ना पंगत देन गावात चांगला बँड मॅन बी सांगेला मा बाप्पून. थाला लवकर नाचाले. पाय साल्या भाण्या काय चॅप्टर आहे. साल्याचं लफड जोडून द्यायला मी होतो, चिठ्ठ्या नेऊन द्यायला मी होतो, निरप द्यायला मी होतो. साल्यानं लगन आहे तर हे सांगितली नाही आपल्याला. पाय किती हरामखोर आहे. म्हणून बुवा याच्यासाठी मार खायला आपण तयार होतो बुवा. म्हणून मीनच काम केलं की नाही. फोन दे नेऊन, चिठ्ठी दे नेऊन, हा निरोप दे तो निरोप दे, या पोरीले झाड घरी. साल्यानं आता काय चितंबी केली. आपल्याला सांगितलं नाही लगन आहे तर. त्याचं लग्न होऊन राहिलं ना. आता काय मागच्या गोष्टी उकरून काढता. मी चिठ्ठी दिली हे मला सांगितलं नाही, फलाना झालंच नाही. जाऊ द्या ना, होऊन राहिलं लग्न. छान बाबू छान लवकर नाचाले. ते गेले ना कोर्टात लग्न लायले. तुम्ही चालत नाही का लवकर चाला ना. तिकडे तयारी करायला लागत का. मा बाप्पून मस्त मंडप गिंडप सांगितलं ना, बसायला जागा सांगितली, खुर्ची मुर्ची त्याईले. नवरीची चला मग लवकर. चला गड हो चला बा. चला आता जास्त लागेल बा दोस्त म्हटल्यानंतर. आता नाही म्हणता येत नाही. आता करू द्या बा. केलं तर नाही सांगितलं लेखानं. चला गड हो चला. हो भाण्यात लग्न होऊन राहिलं बरं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असं तर चॅनलले सबस्क्राईब करा बरं. आणि तुमच्या मित्राईले बी पाठवा, लवरली पण पाठवा बरं व्हिडिओ आपला. माझ्यासाठी पोरगी बी पहा बरं. मी बी लग्न करतो आता अशी तर सांगा मला. मग मा बाप्पा मा मेळ नाही देऊन राहिला तर तुम्हीच पाहा प्रेक्षक लोक. तुमच्या जन तरी काही नाही होईल, माझ्या लग्न तरी होईल. चाल ना हेंबाळवाण्याच्या मग सांगतो ना प्रेक्षक आईले लग्न करून द्या थांब ना. मा कोणाला सुद्धा नाही दिसत. मा लग्न असं वाटतच नाही लोकाईले. मला म्हणतो हेंबाळवाण्याच्या. राजा तो पोरगा बट्टा लावून राहिला ना आपल्याला. काय राजा समजत नाही का तुम्हाला. जरासं आवडता येत नाही का पोरे. ते पोरगी कोणती काय आहे. ते कोणती पोरगी घरात घालून राहिला ना बा. जरासं समजत नाही बा तुम्हाला. कुरुगड्या त्याचं प्रेम उतू आलं ना. त्याला सांगू तर थकलो मी. पाहायला लागायचं राहिलो फक्त. तो बोल्या ते पोरगी घरातच घालते बाया. आता काय सांगू तुले. ऐकून नाही राहिला. आणि तो त्यातल्या तो शांत्या तेल टाकून राहिला. तो सरपंच त्याच्याकडून काय करतो मग. माय हात दबिलात ना दगडाखाली. राजा जरासा पोरगा आवडता नाही आला तुम्हाला. 4-5 सोयऱ्याचे फोनही येऊन गेले मला. काय अजाबरा भाऊ तुमच्या गावात हे काय या म्हणतात बा. दुसरी पोरी घालून राहिले बा तुम्ही घरात. मग समाजाला बट्टा लावता का बा असं म्हणून राहिले लोक. काय करता काय तोंड देता लोकांना सांगा आता तुम्ही. अंबादास मग हाती काहीच नाही गड्या. सांग ना तू. तो पोरा वैवय करून राहिला ना. आता काय करू मी. काय करू मी. सारे लोक मलाच बोलून राहिले गड हो तुम्ही. जरा तुम्ही त्याला समजून सांगा मला 2 गोष्टी. तुमचं ऐकत असेल तो. मग आता काहीच नाही ऐकत तो. मला तसं धाब्यात बांधायला जाणं. कसा वय करीन हो. थू करून राहिला समाज. काय राजा त्या पोरगी तर पाहा लागली होती. चांगली एखादी घरंदाज पोरगी. ती भेटली नाही तुम्हाला. हे अशी भेटली मग. काय राजा काय माणसं आहे बा तुम्ही. करू गड्या सांग तू मला. काय करू काय पण. त्याला पटली बापा ते. आता मा हात टेकेलात न गड्या. हे गावातले लोक सुसून देऊन राहिले. भर टाकून राहिले त्याच्यात. माझं आलते ते की बा चला तुम्ही लग्न लावून द्या. मी कसा काय लावून देऊ लग्न. समाजाच्या विरोधात जाऊ का मी. तुम्ही येसान का माझ्या घरी जारी. मेलो तरी येसान का तुम्ही. काय भाऊ बुडबा विचार करा बा. कसं तुमच्या पोऱ्यां जर त्या पोरीबरोबर लग्न जर केलं तर सारे भावबंद तुमच्यावर बहिष्कार टाकतील. तुम्हाला कसं वाढीत टाकतील हो बा. कसं हे कसं मी तुम्हाला सांगून राहिलो प्रेमानं. कसं मग कसं म्हणसान सांगितलं नाही गड्या तुम्ही नामाले. आपल्याला अजिबात पटत नाही असं काही. आपल्या समाजात का भांडी पडेल ती का. भांडी पडेल ती का पोरीशी. ते करू नका गड हो. मला काही समाजा बाहेर टाकू नका ना. तो मा पोऱ्या राहिला नाही ना. मी काढून दिला त्याला घरा बाहेर. तुम्ही काही असं म्हणजे हे करू नका बा. समाजा बाहेर नका टाकून मला. आपण आपले जाऊन गड हो. वर्गाने आवडता आला तुमच्या पाय आमच्या नाकाला बट्टा लागला ना. त्याचं काय. समाज आमच्यावर थुथू करून राहिला ना. तुम्हाला बाहेरच टाका लागते. वाडीतच टाका लागते. फाबन काही नाही तुम्ही आमची. कोणाला उत्तर द्या आम्ही. तुम्ही असं केल्यावर आज तुमचं पण दुसरे पोरे असे करतील. सांग आता आमचा काही दोष आहे का बा. त्या पोऱ्यानं केलं ना. त्याला टाकणार बापा काढून देणं त्याला. बाबा त्या धिंड काढा त्याची गावात. पण कसं बा मला काही घेऊन देणं नाही त्याचं. मला माझ्यासोबत हे नका करून तुम्ही. केलं का बापानं केलं का. सारखं जाईन तुमचाच पोरगा तो पोटच्या गोळ्यान. तुम्हाला समजून नाही सांगता आलं. काही करत राहतं तुम्ही तर मग कसं काय जमीन ते. आमचं नाकनट्ट होऊन राहिलं नाही याच्यात. आम्ही घरंदाज तुम्ही या 5 होय. तुम्हाला जशी काही दुसरी भेटतच नव्हती हेच भेटली. समाजाची मीटिंग घेतो काय करायचं आहे ते करतो बा. कसं आहे आपल्याला असं चालत नाही ना. 4 फोन आले काय उत्तर द्या. नाही तुम्हाला तर वाढीत टाकणं जाय. बहिष्कार टाकणं जाय तुमच्या.
मधाच तुझ्या पाय लागतो बा, असं करू नको रे बा. त्याची सजा आम्हाला काय देतो बा, त्यानं लग्न केलं ना. आम्हाला नको देऊ ना बा, आम्हाला दोष नको देऊ ना. आम्ही काही कशात आहो का, आम्ही गेलो का त्याच्या लग्नात, आम्ही आहो का कशात, आम्ही करून देऊ राहिलो का, आम्हाला आनंद आहे का त्याचा, नाही ना, आम्हाला दुःख होईल. पाया नका लागून, काही दुखू नका. माहिती आहे आम्हाला 3 दिवस असतात, ते 3 दिवस देतात घराबाहेर काढून, मग एकच होसा. बरोबर चालाकी करतात. नाही समाजाची मीटिंग घेऊन तुम्हाला बाहेर काढणार, वाडीतच टाकणार तुम्हाला. बंद भावन एकत्रित करतो आणि तुम्हाला वाडीत टाकतो. गळा अंबादास, असं नको करून गळा अंबादास. अरे काय गळा, काही असं नको करून गळा, मा काही घेऊन दे नाही बा. अरे तू लई मापोर घ्या असला तर मी काढून दिला त्याला. गळ्या अंबादास, तुम्हाला संध्याकाळी समजेन काय आहे तो. अंबादास करू नका आता. दुसरी पोरी घातली घरात तुम्ही ना. समजत नाही का त्यावेळेस तुम्हाला. असं नको करून बाबा, त्या पोरे सजा आम्हाला काय देतो बाबा. अंबादास ऐकणं गळा, ऐकणं. पाटील तुम्ही काय आपल्या गावात लग्नाची कुरकुर ऐकली काय? मा काना आली का राजा? हा गड्या झाबरू आलं मा करणार जरासं, पण आपल्याला मला काही पुरी गोष्ट माहित नाही गडा, काय आहे काय नाही. तर बापा तो कोंदिले हातात कुदून राहिला. तो म्हणते मा पोराचं लग्नच काऊन द्यायला लावलं म्हणते, शांत्यातून करू. आम्हाला ते पोरगी चालत नाही म्हणते, कोणती पोरगी आमच्या घरात घालते का म्हणते तू. नाटकं शिकून राहिला का म्हणते. शांताराम भाऊ बैकला आला म्हणतात तो. सांगा आता शांताराम भाऊचं काय चुकलं याच्यात. आता पोरगी प्रेम करून राहिले, पोहून गेल्यापेक्षा बरं नाही का लग्न करून दिलं तर. पण या कोणतीला डोकचं कमी आहे भाऊ. सांग काम्या माणूस आहे, कोणीतरी म्हटलं अशी फुसकी मारली शिन त्याले म्हणून तो वय करून राहिला. पहिले तर हो म्हणे मी लग्न देतो म्हणे करून कोणतील बुडा, पण आता कोण वय करून राहिला हेच नाही समजून राहिलं. बाप्पा त्या कोंदील बुड्याला भागवताने धमकी दिली की तुने जर हे पोरगी जर वायरी करून घेतली तर आम्ही तुले बापा समाजाच्या बाहेर टाकू, वाडीत टाकू. अशी धमकी दिली भाऊबंदाईनं समाजाने त्याच्या. म्हणून तो घोड झाला. म्हणून तो त्याचं मस्तक चालून नाही राहिलो. कंदील बुड्याचं गरम व्हायला. पण याची शाळा भराच लागते गड्या याच्या समाजाची. कराच लागते काय नाही की खेळ. मग बुड्याला सांगतोच मी, साऱ्या गावाची मीटिंग घेऊ एकत्र आणि मग काय करायचा काय नाही तो पाहू आपण. या पोराईनं का गुन्हा गेला का लव्ह मॅरेज करून राहिले तर. हे झालेल्या लोकांना डोंगराला पोचतच नाही. पण ते करूच म्हणा, पण हे आता लग्न कधीचा काय आहे काहीच माहित नाही बा. काही मला काही ऐकून नाही आलं बा. कुरमत बी ऐकून नाही आलं गावात. कोण सांगितलं नाही राजा. काय माहित बा, मली नाही माहित कधीचा काय आहे तर. आपल्याला काही माहित नाही, ठाऊक नाही. फक्त आता हे कोंदील बुड्या तुला सांगितलं बा, दुसरं तर काहीच माहित नाही का. हे कसं आहे बा, चोरीचा मामला हळूहळू गोमला. सारा गाव तोंड वाचून राहिलं तर कसं चोरूनच येईन बापा हे. म्हणून शांताराम भाऊ कोणाला सांगितलं नशी. आता मग शांताराम भाऊ तर बंद दिले आमंत्रण देते बा. काले भ्या लागते रे. का ते का चोरात का नवरा बायको होऊन राहिले, ते लग्न करून राहिले का पोहून चालले का ते काही इले का. काही नाही भ्या लागत. आता असं कायद्यानं संरक्षण बी आहे ते इले. कोण हाती नाही लावू शकत ते इले. आपल्याला समजून राहिले चोर नाही बापा, लग्न करून राहिले, पण समाधान नाही समजत ना. त्याचा बापच तो हातात कुदून राहिला. पाटील बाबा काला काय म्हणतो. काय बाबा पाटील, तुम्हाला झपीतच ठेवला का? तुम्हाला काय माहिती आहे की गावातली खबर? खबर बा काय झालं. बाबा त्या भाण्याचं पोरीचं लग्न आहे बापा. नवरा बायको होऊन राहिले, ते कोर्ट मॅरेज आज गेले ते गाडी घेऊन लग्न लायले. तुम्हाला माहित आहे की नाही? पाटील आपण तर गप्पाच करत बसलो बा. लग्न असं लग्न तसं कधी आण काय आहे हे तर बापा लग्न लायले गेले. काही फोरन काम आहे बापा हे तर. एवढं फास्ट बाबा काही झटपट आहे गड्या हे. आम्हाला माहित नाही, ठाऊक नाही बाबा, काहीच नाही. कानोकान खबर नाही गड्या. नसू द्या कानोकान खबर. आता कसं तो आपला दोस्त आहे. साऱ्या गोष्टी आपण मिळून मिसळून करेला तर कसं चाला ना. ते शांताराम म्हणून पंगत ठेवल्या त्या लग्नाची. तर ते कसं चाला तिकडे वाड्या घाड्याला याले त्याला लागू नये का आपण. नाही आपल्याला काही रागही नाही, लोभही नाही बापा. नाही सांगितलं लग्न होऊन राहिलं नाही हे महत्वाचं आहे. पहिलेच तर लव्ह मॅरेज आहे बापा. सारा गाव विरोधात आहे. भाण्याच्या लग्नाची पंगत ठेला आणि सरपंचानं शांताराम भाऊ ना चाला मग त्याचा करू लागून बा काही हातभार लावू द्यायले. पंगत आहे हे माहित नाही बा आम्हाला. पण जाऊ द्या आता. नाही माहित ते नाही माहित बापा. आता माहित पडलं ना. चला बापा काय वांगे हे ते चिरा चार करा लागेल ना. चला मग म्हणतो माहित ना बापा. हे वक्तार माहित पडलं आम्हाला. चला आता काही राग नका मानू बा. नाही सांगितलं. चला आपण पाहू आता काय आहे. टाइमपास ना करू तटी करू लागायला. चला लवकर. काही रातोरात लवकर आहे बा. काही फास्ट निर्णय आहे बा गड्याचा. आज साहेब किती टाइम आहे?
आता काय लोकांना म्हटलं तर झालं का राजा? हो थोडीसं लिखापुडी असते याच्यासाठी. सारं लिहून घ्या लागते बापा. गाव कुठलं काय, ढमुका टमुका फलाना विस्ताना सगळ्या गोष्टी करा लागतात. हो ना बा, करा करा. काय तर ते निपटा बा तुमचं. लय लिहा लागते भाऊ हे. आता 4 साक्षीदाराचे आधार कार्ड, त्याच्यावरती ऍड्रेस, नावं गावं, त्याच्या सोया लय भानगडी आहेत ह्या. तर असा टाइम लागेल तुम्हाला. शांतता ठेवा आता. साहेब शांतता ठेल आहे मी न. करा बा तुमचे कामं निपटा आणि मग सांगा आम्हाला कधी काय तर. एवढं नका पाहू ना बापा तिच्या जिकडे डोळे वटारून. हा ते बायकोच होणार आहे ना आता. ते बस 10 मिनिटं. अशी तुम्ही मजा घेता का बा? बाई आजच पाहून घेऊ द्या डोळे भरून. काल काही चानस नाही सापडत बरं भाण्याले पायाले. पाय ना बापा, मी ना का नाही म्हटलं बापा. आता नवरा बायकोच होऊन राहिले ते. आता रोजच पाय ना एकामेकाले. सदा भाऊ बोलणार बा काय ना काही. आणि आम्ही लेका टाइमपास करून राहिलो का काय ना काही उकरून करणार बा. तू काही बोलतच नाही बा, चुपचाप बा. राजा सरपंच मला शोभते का बा बोलणं? मातीकून जवळ या इकून पूर घ्या. मी का आता मी बाप मजा घेऊ का बा यायची? काही राजा सरपंच काही या बा. आपलं काम फक्त आता पायाचा. बोलायचं काही काम नाही आता आपलं. इनबाई युवाई तर काहीच टम फुगेला बापा. युवायलाच बोला लागत होतं. जा लागत होतं युवायला बोलायले. गळा भेट झाली असती. काय माय सरपंच मजा घेते. मी ना काऊन नाही आणली मग इन बी तर बापा टाऊन फुगेलाय. गेले आणायला जाते की नाही बापा? आज पाहिजे होती ना इन दोन्ही टम युवाई बसला चुलीत, इन बसली उल्यात. दोघही जण येत नाहीत तर काही कामाची नाही आपल्या. तुला इन निवायला आणा लागत होतं ना. तू जाती माय बाई त्याला म्हणावून आणती ना. ते इन निवाई होते. आज लग्न पाहायला तर पाहिजे होते की नाही ते. तू इन त्या युवाची भेटही झाली असती ना. आज युवाई आला असता अटी तर. तुझ्या युवाई तर माहित आहे किती नखरेखोर आहे तर. तुम्ही शांताबाई माई मजाक घेऊन राहिले. सरपंच भावानं तर घेतलीच माई मजाक. पण आता तुम्ही बी आता मजाकीचा दिवस आहे. त्या पोरीचं लग्न होऊन राहिले ना बाबा. आनंदाचा क्षण आहे ना. ते युवाई कसा टम फुगेला घरी गेल्यावर कसं युवायला 2 गाजर देतो नेऊन. आता तुम्ही बी काही बोलून राहिले का? तुम्ही माई मजाक घेऊन राहिले. काही कशाचं बापा. इन निवाय साखर भेट नाही होणार का? तोंड गोळ नाही करायला लागणार का तुम्हाला इन निवायले? तुम्हाला बी जास्त आठवण येऊन राहिली वाटते इन बाईची आहे की नाही. म्हणून तर इन इन करून राहिले बाप्पा. युवाईन इन आहे की नाही. टाकी नाही आपण प्रथाच बदलून टाकू आता. इनीच्या भेटी असतात की नाही. आता इनले बी आणि युवाईले बी बोलात जाऊ आपण. कोण जाईन बापा ते? चांगलं वाटते का बाबा ते? इन युवाई भेट फोन करा ना बापा. ते आता इनवय भेट घरी होईन ते आता. या आधी आता साक्षीदार मारा सया मारा. सया मारतो बापा, सया मारतो. असं तुम्ही म्हणा टाइम मग बदलो बाबा. टाइमपास करू. मग आता काय करणार? बर्थडे काही बोलायला छानच नाही बा. आपल्याला मुकच राहा लागून राहिलं अड्डीचा. हेच बडबड करून राहिले. घ्या बरं सरपंच, या बरं पुढे. घ्या बरं परत सया मारू. हो बापा, आता आपले सयाच मारणार. चला शांताबाई इनबाई चला पुढे व्हा पुढे आता. हो बाप्पा सयास मारू आता. चला चला. ते गेली की इनवायला सांगजो. गळा भेट घेजो माय बी चांगली भेट. झालं ना माय शांताबाई. इनवाई कदलो करसा ना माय बाई तुम्ही. माय तर तुम्ही पिच्छात धरला बाबा सगळे ना. घेऊ दे आजचा दिवस येईल मजा घ्यायले. मग काल कोणी येते आपल्याशी बोलायले? कोण नाही येत. चला चला देऊ आता पोरापुरीला आशीर्वाद देऊ. सया मारू. मित्र उर्वरित भाग आपण उद्या दाखवणार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.